राष्ट्रीय बहुजन महासंघानं नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या कोल्हापूर ते रत्नागिरी या टप्प्यातील कामांबाबत गंभीर आक्षेप घेतलेत. महामार्गाचं काम प्लॅन एस्टिमेटनुसार आणि योग्य गुणवत्तेनुसार होत नाही असा आरोप महासंघानं केलाय. याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला माहिती असून देखील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतानं शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचं सांगत महासंघानं आज वाघबीळ इथं रास्ता रोको आंदोलन केलं. कामासाठी वापरलं जाणारं बांधकाम साहित्य निकृष्ट दर्जाचं असून प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागानं याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी महासंघानं केली आहे. त्या आंदोलनाची रीतसर परवानगी आम्ही 9 जून रोजी मागितलेली होती आणि त्या पद्धतीत शासनाची जी भूमिका आहे, आत्ता जो कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे, ह्या हायवेचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे. खडीमध्ये ग्रीटमध्ये माती आणि जांभा दगड मिक्स करून हे काम करण्याचं चालू आहे. आता परवाच रत्नागिरीमध्ये अनेक प्रकारे घडलेला आहे, परत सिंधुदुर्गमध्ये प्रकार घडलेले आहेत. या कामाच्या भरावामध्ये बुरुम असणं गरजेचं आहे, तिथं माती टाकली जाते आणि या सगळा प्रश्न प्रशासनाच्या दरबारी मांडण्यासाठी, प्रशासनाला जाग आणण्यासाठी आणि जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आज राष्ट्रीय बहुजन महासंघाचे रस्ता रोको आंदोलन होते. त्या आंदोलनादरम्यान सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. लोकशाही मार्गानं आज आंदोलन करत असताना हे पोलीस प्रशासनानं केलेलं काम हे कितपत योग्य आहे याचा विचार करणं आज गरजेचं आहे की खरोखरच या देशामध्ये लोकशाही नांदते का, हा विचार करणं गरजेचं आहे. दरम्यान जिल्ह्यात 26 जूनपर्यंत बंदी आदेश लागू असताना आंदोलन केल्याबद्दल कोडोली पोलिसांनी महासंघाच्या 13 जणांवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलं. सायंकाळी सर्व आंदोलकांना सोडण्यात आलं. कोडोली आणि पन्हाळा पोलिसांना महासंघानं रीतसर पत्रव्यवहार करून आंदोलनाबाबत माहिती दिली असतानाही पोलिसांनी लोकशाही मार्गानं चाललेलं आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगत आंदोलकांनी पोलिसांचा निषेध केला.